बदलापूरमधील घटनेचे ठाण्यात देखील पडसाद पाहायला मिळाले। महाविकास आघाडीची ठाण्यात निदर्शने पाहायला मिळाले। आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे, माजी खासदार राजन विचारे आंदोलनात सहभागी झाले। महाविकास आघाडीकडून काही काळ रास्ता रोको करण्यात आला। सरकारने राजीनामा दिला पाहिजे असं राजन विचारे म्हणाले। 12 तारखेला पहिली घटना झाली। आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचा आहे। त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झाला। म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असती। परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होतात। काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या होत्या। या हातात फक्त आता शरीरावरचा बाकीचे अवयव बाकी होते। फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅक मध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत। फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।